आज आपण अगदी घरगुती साहित्यात कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य बघूया. इथे मी गॅस चालू करून त्याच्यावर कढई तापत ठेवणार आहे. कढई तापली की आपल्याला त्याच्यामध्ये मी 3 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते मी तेल न टाकता भाजून घेणार आहे, कारण की सुक्या खोबऱ्याला पहिलेच तेल असतं म्हणून. हे आपल्याला थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं आपलं भाजून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे 2 चमचे तेल टाकून याच्यामध्ये भाजलेली फुटाणा डाळ भाजून घेणार आहे. थोडंसंच भाजणार आहे मी याच्यात. आणि त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या सुद्धा मी घालणार आहे. डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे. ही एका ताटात काढून घेते. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी उडदाची डाळ सुद्धा भाजून घेणार आहे. उडदाची डाळ स्वच्छ पुसून घेतलेली आहे. उडदाची डाळ पटकन भाजली जाते म्हणून मी सगळ्यात शेवटी भाजते. कढीपत्त्याच्या चटणीचे फायदे खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे केसांसाठी उपयोगाचा आहे कढीपत्त्याची चटणी. उडदाची डाळ व्यवस्थित भाजून घेऊन मी एका ताटात काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे परत 2 चमचे तेल घालून कढीपत्ता भाजून घेणार आहे. कढीपत्ता स्वच्छ धुवून पाणी नितळत करून तो फॅन खाली सुकवला आहे मी व्यवस्थित. कढीपत्ता भाजायला मला जवळजवळ 6 ते 7 मिनिटं लागली एकदम व्यवस्थित भाजून व्हायला. हा कढीपत्ता व्यवस्थित भाजायचा, नाहीतर मग चटणीला बुरशी वगैरे लागू शकते. ही चटणी आरामात 15 ते 1 महिना टिकते. तुम्ही बघू शकता कढीपत्ता व्यवस्थित भाजून झालेला आहे. हे मिश्रण एका ताटात गार करून घेऊया. मिश्रण व्यवस्थित गार झाल्यानंतर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध मिश्रण घालणार आहे. पूर्ण मिश्रण नाही मावत आहे म्हणून अर्धच घातले. 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे मी, म्हणजे आपल्याला रवाळ चटणी वाटायची आहे. इथे मी चवीपुरतं मीठ घालते थोडं. त्याच्यानंतर आमचूर पावडर, आमचूर पावडर नंतर याच्यात मी लाल तिखट घालणार आहे. आणि चिंच घालणार आहे याच्यामध्ये मी. अर्धी या बॅचमध्ये आणि अर्धी पुढच्या बॅचमध्ये अशी थोडी थोडी घालणार आहे. आता हे मिश्रण चालू बंद करून या पद्धतीने रवाळ वाटून घ्यायचे आपल्याला. तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.